गाडी एक स्केअर्ड मुवमेंट झाली माझं एक स्केअर्ड मुवमेंट झाली माझ्या बरोबर. रात्री जेव्हा मी सकाळी जेव्हा मी येतो ना मला लवकर आलं. तर थोडस मला गल्ली माझी खूप छोटी असं मी बोलतो. इतकी छोटी आहे ना की भीती वाटते रात्रीच यायची. तर ज्यावेळेस मी कधी 3-3:30 वाजता येतो थोडं मागे पुढे इकडे तिकडे बघून यावं लागतं. पण ते रात्रीचे तुम्हाला माहिती आहे तेवढे वगैरे शर्सी वगैरे असतं त्यातलं पण आहे का असं बघून ती द्यावं लागतं. जरा गल्लीत येताना मला थोडस असं काहीतरी वाटलं की भीती वाटली म्हणजे एकदम एवढे मोठे गेलो म्हणलं अरे बापरे इथे काय आहे काय आहे? असं मला वाटलं काहीतरी होतं. आम्हाला हा काय नाही त्याला काय नुसत्या टायमाला यायचं नाही. आजचा एक दिवस आलेलो बरं वाटत नव्हतं म्हणून आणि पण ते स्केरी होतं आज माझ्यासाठी. नशीब स्मिता नाही तर स्मिता बोलली अरे बापरे आज सगळं होतं तुम्ही तुमच्या टायमावरती असं काहीच या कुठल्या पण वेळेस येऊ नका काय होतं. आणि तो मोमेंट मी थोडा होता घाबरण्यासारखा होता की तुम्हाला पाऊस पडतोय मला पण दिसत आहे बाहेर त्याला दाखवायचं. नमस्कार मंडळी. एअरपोर्ट जय मला सदा आनंदाचा एअरपोर्ट. आज इथलो 11-11:15 आसपास उठलोय. पाऊस भयंकर लागतोय कालपासूनच पाऊस खूप आहे जास्तच पडतोय. मला वाटतं मी पावसाच्याच आवाजामुळे उठलोय आणि कसं चाळीत जर आपण राहतो ना चाळीत पावसाचा आवाज हा खूप येतो. गडगडाट सगळीकडेच ऐकायला येईल. पाऊस जो काय पडतो ना पत्र्यांवरती आपल्या दाराच्या समोर तो भयंकर आवाज येतो आणि कधी कधी भीती वाटते की अरे बापरे इतका पाऊस पडतो. तर ते पाऊस मला वाटतं काल रात्री पासून कंटिन्युअस आहे. त्या पावसाच्या आवाजामुळे मी पडलो म्हणजे उठलोय मी इतका पडत होता मला दाखवतो. हे सकाळी उठून आता झिकलोय म्हणून लक्ष दिलं बघा खूप म्हणजे हा रिमझिम नाही हा खूप जोरात आहे बाबा. मला कॅमेरा बाहेर घेऊन आता काय सगळं झालंय कामं वगैरे सगळी झाली. कामं सगळी झाले आता फक्त जेवण करायचंय तर जेवण करतो. बरोबर राईस पण झालंय. हे बघतो वटाणे शिजत घातलेले चालेल. ठीक आहे शिजले वटाणे शिजले फोडणी घालू शकतो. आता फोडणीची तयारी करतो. बघू शकता मंडळी की आज बरीच जास्त कामं आहेत. सकाळी मला वाटतं मी आता उठलोय 20 मिनिटं आधी. 11 वाजले 11 साडे 11 व्हायला आले आणि आता उठल्या उठल्या पहिलं हे भात घातला आणि कुकरला आज सफेद वटाणे लावले. ठीक आहे आणि भांडी वगैरे पण घासून घेतली आता जस्ट. झाडू पण मारले छान अशी. झाडू मारता मारता ना आज झाडू मारले आता मला लादी पुसायची आहे. झाडू मारता मारता हा जो भाग आहे ना इकडे सगळे ते अर्थवर्म येत आहेत गांडूळ येत आहेत. आता मी 2 गांडूळ मारले मारले म्हणजे मेलेलेच होते ते असे चिडकून मरून पडले होते काढले झाडू मारता मारता पेशले. हे सगळं विषय आहे. आता परत कामं पण आहेत. कपडे धुवायचे माझे कपडे धुवायचे बघूया आता करतो हळूहळू. सुका कपडा मारतोय पहिला बदला मी मारून घेतला इकडे सगळं स्वच्छ
फिनाईलने धुवून घेतलं, कारण इकडून सगळी गांडूळ येत होते. तर पहिलं ते धुऊया, कारण तेच मेन आहे. छान वाटत होती मला. तर मी एकटा आहे. आणि झोपलो तर झोपलो असं आहे. कापूस वगैरे कानात घालून झोपायला लागतं. अशी पण वाटते. आता करतोय काम हळूहळू. मला दाखवतो आता काही की टेस्टिंगची तयारी वगैरे केली आहे. पण सुरुवातीला थोडं पापड वगैरे पण करूया. त्याच्यातच पापड तळायचा भाजी घालायची. भाजी म्हणजे थोडी लोणचं, थोडी रस्सेवाली. हे बघा, कांदा आणि टमाटर मी कट करून घेतलंय. वाटाणे बाजूला काढून घेतलंय. त्याच्यात तेल टाकून ठेवलंय थोडस गरम व्हायला. आणि पापड करून घेतो. हे पापड आहे तिथे, पापड घेतो करून. आणि मला जेवताना 2-4 पापड होते. पापड मी तळून घेतलंय. तर माझ्याकडून जास्त पापड तळले काढले तेव्हा मला वाटतं 4-5 असतील, 6 आहे. ठीक आहे, संध्याकाळी पण होणार मला. आता जरा पोटी वगैरे पण घालतोय. गॅस चालू करतो. खूप गरम झालं मंडळी. आता ना मी सगळं केलंय, पापड विपड सगळं माझी भाजी वगैरे कुकरला परत लावून यायची. झाकण लावून. पाऊस बघा तुम्ही किती पडतो. तुमच्या इकडे पण एवढाच पाऊस पडतोय. अरे पावसाचा आवाज तुम्हाला येतो. इतका जोरदार पाऊस आहे ना हा. मला बाहेर मोबाईल पण हा करायला भीती वाटते, कारण पाणी बघा, पाणी किती आता. आत्ताच मी सगळं घर पूर्ण स्वच्छ केलंय. 4 बैल बंद करून घेतलं, दरवाजा पहिला बंद केला. आता जस्ट मी घर पूर्ण एकदम साफ चकाचक करून घेतलं. लादी ते पुसून घेतलंय. आज पावसामुळे उठलोय, एक प्रकारे चांगलंच झालंय. स्मिताने आहे ना आज दिलाय मला. म्हणजे स्मिताने टास्क असा दिलाय की आवनीच्या ऍडमिशन साठी आहे ना, आवनीच्या ऍडमिशन साठी तिचे डॉक्युमेंट्स ती घेऊन गेलेली. पण मला वाटतं तिचा रिझल्ट आहे ना, ती विसरली होती. तिने सांगितलं की तुम्ही शोधून काढा तो. तर तो मला शोधायचा आहे. म्हणजे शूट पण करायचंय, शोधायचं पण आहे, एडिटिंग पण आहे, नंतर लिहायचं पण आहे. आज काय चहा बी वगैरे काहीच नाही, डायरेक्ट जेवायचं आहे. हे केलंय ते भात आणि डाळ नकोय मला. डाळ खाऊन खाऊन कंटाळलोय. म्हणजे भात आणि हेच ठीक आहे. आता वरती जायचं बघा. वरती जायचं मला थोड्या वेळाने. तर मी विचार करतोय की वरती ड्रमात वगैरे तिने ती बोलते की बॅगेत ठेवलंय. तिचा म्हणजे सिनियर केजीचा जो रिझल्ट होता ना, त्याच्याबद्दल ती बोलते. सिनियर केजीचा रिझल्ट आहे तो बघा. तर आता मला तो बघावा लागेल जाऊ. तो शोधावा लागेल, बघावा लागेल, शोधावा लागेल. मिळेल तो, आहे ठेवलेला आहे. ती असती तर कसं आहे, तो वेगळा विषय आहे. कारण तिने ठेवलाय, तिला लगेच माहिती. ते तिची ठेव मला शोधायची बोललं तर तो माझ्यासाठी टास्क आहे. बघूया आज हा टास्क कम्प्लीट होतोय का माझ्याने. कारण हा टास्क कम्प्लीट झाला तर आम्हीच ऍडमिशन थोडं सोयीस्कर होईल. म्हणजे प्रोसेस इझी होईल. कारण ते जे काय मागतायत हे मागचंच असतं. तुमचं क्युरिक्युलम तुम्ही मागे बघू शकता की आमचा ब्लॉग चालू आहे टीव्हीला. आम्ही ब्लॉग लावला होता, तो बघूया. आम्ही आम्ही आवडीला ब्लॉग मध्येच बघतोय. आज विचार करतोय की त्यांना व्हिडिओ कॉल करेल. जसं पण आहे ते त्यांना सांगेन आज तुम्ही तिकडे कसे आहेत, काय आहेत. एक बाईट मला पाठवा. बघूया. थोड्या वेळाने जेवतो आणि मग वरती जातो, वरती पडतो, बघतो. म्हणजे पण पावसाने खूप हैराण केलं तुम्ही. मला वाटतं आज जे जे बाहेर निघालेत ना दिवसाचे, त्यांना आज अशक्य आहे. सेंट्रल लाईनला तर मला वाटतं ट्रेनच बंद झाली असते. वेस्टर्न तरी ठीक आहे, पण चालूच असते. सेंट्रलला तर बंदच झाली असते. आणि बाय रोड तर जिथे जिथे पाणी म्हणजे हे होतं, जमा होतं, तिथे तर लोकांना खूपच त्रास. तर एवढंच बोलणं आहे की कारण नसताना घराबाहेर निघू नका. ठीक आहे. कारण पावसाचा अलर्ट पण मला वाटतं आलाय की 2-3 दिवस पाऊस कंटिन्यू पडेल. जर तुम्हाला गरज असेल तेवढी तरच घराच्या बाहेर निघा.
नाहीतर निघू नका. पाऊस घरी बसून एन्जॉय करा. ठीक आहे. जॉब लांब असेल जास्त, प्लीज तुम्ही जाऊ नका. कारण कसं आहे की जवळपास असेल तर आपण चालत पण जाऊ शकतो, चालत पण येऊ शकतो. पण इथे आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं 1 तासाच, 1.5 तासाच. तसं जर तुमचा जॉब असेल तर नक्की बघा, जर सुट्टी मिळत असेल तर. मला कळतंय की बरेच लोक असे हातावर कमावणार आहेत, म्हणजे ज्यांना गेलं तरच त्यांना त्या दिवसाचा पगार भरून दिला जाईल. तरी एक पगार गेला, जे काय तुमचं असेल ते दिवसाचं, आणि तुमचा हेक्टिक असेल ना दिवस, तो सगळा वाचेल. काय कसं आहे, मुंबईमध्ये असं बोलतात की मुंबई काय मला वाटतं सगळीकडेच असते की घरातून जो बाहेर माणूस असतो परत येईल की नाही याची गॅरंटी खूप कमी असते. कोणाचं काही खरं नाही. त्यामुळे हे जे असे नॅचरल सिच्युएशन्स आहेत ना, ते तरी आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. असं वाटतंय की खूप विचित्र पाऊस आहे, विचित्र वातावरण आहे, नको नको जायला, काय म्हटलंय. कळतं मला पण की जॉब आहे, ऑफिस आहे, सगळं आहे. जास्तच काय असेल तर नका. कारण मी बघितलंय, मी ट्रॅव्हलिंग मध्ये जेव्हा मी ट्रॅव्हल करायचो ना, बघायचो की विनाकारण लोक ट्रॅव्हल करायची. काय काय आणि काय काय तर बिचारे त्यांना जॉबची जी काही ती गरज असायची ना, ती त्यांना ट्रॅव्हल करायला लावायची. पण ते ट्रॅव्हलिंग खूप हेक्टिक असायचं. कधी कधी विचारायचो त्याला, पण बोलायचे अरे हा क्यों निकला घर से बाहेर. काय काय लोकांना तुम्हाला माहिती आहे ते शेठ लोकांचा प्रकार असतो, असे ते लोक काम करतात. म्हणजे अरे सेठ चिल्लाय का, सेठ बोलेगा घर से जल्दी निकलने का, आ जाओ जल्दी छोड़ देता हूँ. ठीक आहे. इट्स अ लाईफ. ट्रॅव्हल करा, पण बघून विचार करा, मग निघा. ठीक आहे. बघूया आता स्मिताचा आपण टास्क पूर्ण करायचा प्रयत्न करूया. स्मिताचा म्हणजे तो माझाच टास्क आहे. काल बऱ्यापैकी म्हणजे संध्याकाळी एडिटिंग वगैरे करून व्हिडिओ अपलोड करून शॉर्ट्स पण अपलोड केले तुम्ही. एक लॉंग व्हिडिओ केला. सकाळी आलो त्याच्यानंतर मला काही करायला भेटलं नाही. आता बघूया, आता करूया, व्हिडिओ शूट करतो. आणि मी ना म्हणजे असं प्रयत्न करतोय की त्याच्या पुढे संध्याकाळी 5 ते 7, ठीक आहे, त्या 2 तासाच्या मध्ये मी ब्लॉग म्हणजे पूर्ण शूट करून एडिटिंग करून सगळं करून तो ब्लॉग अपलोड करायचा प्रयत्न करेन. मी इथे बघायला आलोय की कुकर जो चालू आहे आता, ठीक आहे, मी गॅसवर ठेवलाय. त्याचं काय आहे, कारण आमचं कुकर तुम्हाला सांगितलं शिटी होत नाही. शिटी होत नाही. शिटी आम्हाला करावी लागते, आम्हाला शिटी मारावी लागते. शिटी मारायची आहे. आता आताने जाऊन बघत होतो, पण आतमध्ये काही गॅस पकडलेली वाटत नाही. 10 मिनिटं झाले. ठीक आहे, बघूया आता. थोड्या वेळाने जेवतो. जेवल्यावरती मग आपण शोधूया वरती. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो भेटतं की नाही. अवनीचा सिनियर केजीचा रिझल्ट. या जेवायला या गाईस. आता जेवायला बसतोय. मला वाटतं 12:30 होऊन गेलं, 1:15 व्हायला आलं. तू म्हणता सगळ्या म्हटलं त्या वस्तू काही कामं वगैरे पण केलेत ना, मग त्या हिशोबाने पण तू शेवट्या खूप जास्त आहे. दाखवतो तुम्हाला मी जेवण. हे बघा, पापड आहे, भात आहे, आणि ती भाजी आहे वाटाण्याची, सफेद वाटाण्याची. मग तू जेवतो बघतो. रस्सेवाली केले, बघूया. काहीच नाही मिळालं मला. ते स्मिताने जे काय मला टास्क दिलेला, आणि माझा टास्क होता अवनी सिनियर केजीचा. मला काय म्हणतात तो रिझल्ट शोधायचा होता. पण तिथे ते स्मिताने सांगितलेलं तिथे काय मला तो रिझल्ट भेटला नाहीये. मी बरंच शोधलं. तिने वरती माळ्यावरती सांगितलेलं, आणि माळ्यावरती ड्रमामध्ये बॅग आहे काही पण, त्या बॅगेत तिने सांगितलेलं की शोधा म्हणून.
पूर्ण बॅग काढली, त्याला सामान पण बॅग काढली, त्याच्यातलं पूर्ण सामान काढलं. अवनीचं सिनियर केजीचं रिझल्ट वगैरे काहीच भेटलं नाही. आता ती सांगते की कैवल्याचं आमच्या लहानपणीचं कबॉट आहे छोटस, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जे दिसतंय ना शिडीच्या मागचं, त्याच्यात बघा म्हणून. पण खरं सांगायचं ना तर त्या कबॉर्ड मध्ये मी आता जस्ट उघडून बघितलं, मला काही समजत नाही कुठे काय ठेवलंय. कारण डॉक्युमेंटच्या नावावरती स्मिताने बरंच काय काय कुठे कुठे घुसवून ठेवलेलं आहे, हे मला नाही मिळत. स्मिताचा फोन आलेला, म्हणजे मीच फोन केलेला, त्याच्यानंतर आला. तर ती सांगत होती की मुलं तिकडे मस्त भिजतायत वगैरे, आणि पावसाचा मस्त आनंद घेतात, एन्जॉय करतायत भिजून. आणि ऍक्च्युअल मध्ये तिकडे तीच म्हणताय, तिकडे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तिकडे फिरणं पावसाळ्यात काय वेगळं आहे. ते माझ्या इथे तसं नाही. माझ्या इथे छोट्या छोट्याशा गल्ल्या आहेत. आणि बाहेर पडायचं बोललं ना तर छत्री, तुम्ही गल्लीच्या बाहेर जाईपर्यंत तुम्हाला छत्रीचं ऑप्शन आहे. कारण छत्री ओपन होते, गल्ली इतक्या छोट्या, त्यामुळे भिजायचंच आहे आपण. पाऊस जेव्हा नसेल तेव्हा बाहेर पडायचा, असा विषय आमच्या इकडे. त्यामुळे तुम्हाला जर भिजायचं पण वाटत असते, छत्री घेऊन जायचं असते, घरातूनच भिजत भिजत जायचं बोललं तर मग नाही ते जमा. इकडे माझं वाटतं मुलं मस्त भिजलेत, एन्जॉय केला त्याची. मला सांगत होती, तो पण सांगत होता, पप्पा आम्ही भिजलोय खूप दोघे पण. आणि तिकडे गेल्यासारखं पावला पाऊस त्याला. काहीच जसं मी बोललो ना की आज माझा काय स्मिताने तिथला टास्क पूर्ण झाला नाहीये. मला वाटत नाही तो होईल म्हणून आज. तर शोधतो, बघतो, ट्राय करतो. नाहीतर ती काय म्हणला माहितीये का, तुम्ही फक्त वरती बघितलं, कबॉर्ड मध्ये वरच्यावर बघितलं, मला सगळंच काढून बघावं लागेल. काढतो, बघतो जरा तिथं भेटताय का. आणि उद्या तुम्हाला नक्की सांगतो की काय झालं, भेटलं की नाही भेटलं. तर मस्त जेवून बिवून बसलोय, जेवण खावणं झालंय, काम काही नाही आहेत. थोडा वेळ झोपतो. ठीक आहे, ते बघतो पहिलं तिथं सर्टिफिकेट, झोप काढतो. आणि बघू म्हणजे टाइम भेटला तर एखाद दोन शॉर्ट्स पण टाकतो. पण काल सकाळी जे काय भेटलं ना, दॅट वॉज अ स्केअरी मोमेंट. जाऊ द्या, आपण नंतर परत कधी त्या स्केअरी मोमेंट वरती डीपली आणि एकदम बोलूयात, त्याच्यावरती टाकूयात, बोलूयात. आता मी हा ब्लॉग मी एंड करताना एवढंच तुम्हाला सांगेन की प्लीज जर तुम्हाला आवडलं असेल, ठीक आहे, तुम्ही बघताय. जसं मी बोललो होतो की मी आता 5 ते 7च्या मध्ये ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. त्याच्या लवकर झालं तर लवकरही टाकेल, तुम्हाला नोटिफिकेशन होईल, दिसेल. पण प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील, डेफिनेटली तुम्ही सांगू शकता मला. मी त्याचा आन्सर करायचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.